विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा पहिला दिवस आहे. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये सुट्टी दिली बरं का, की 16 मे पासून 1 जून पर्यंत त्यांना सुट्टी आहे. म्हणजे ऑलमोस्ट 16 दिवस सुट्टी आहे. 16 दिवस. मग या 16 दिवसात आतापर्यंत मुलं काय करायची? माझा जुना अनुभव मी तुमच्याशी एकदा बोललो असेन, पुन्हा सांगतो, की या 16 दिवसात मुलं पुस्तकातली एक लाईन सुद्धा वाचत नाहीत. पुस्तक उघडत सुद्धा नाहीत. कुठल्या गोष्टीची रिव्हिजन लांब राहिली, कुठला टॉपिक करायचं दूरच राहिलं म्हणूया आपण. एन्जॉय! त्यानंतर काय होतं, की क्लासला जेव्हा येतात, तेव्हा अभ्यासाचा मूडच नसतोय. त्या खेळायची सवय, त्यातून अजून बाहेर आलेले नसतात म्हणूया आपण. स्विमिंगला जायचंय, ओके, क्रिकेट खेळायचंय, फुटबॉल खेळायचंय, ओके, ट्रेकिंगला जायचंय. एन्जॉय! आयुष्यात या गोष्टी केल्याच पाहिजेत या मताचा मी पण आहे. सुट्टी ही प्रत्येकाला हवी आहे. पण यावर्षी सगळं वेगळं आहे. मला पूर्णपणे प्लॅन चेंज केलाय मी. हे 23-24 वर्ष मी क्लास जे घेतोय ना, 23-24 वर्ष मी क्लास घेतोय ना, पहिल्यांदाच मी असं करतोय, की उन्हाळ्याच्या 16 दिवसाच्या सुट्टीसाठी मी 18 टॉपिकचं टार्गेट दिलंय मुलांना. 18 टॉपिक. आता हे कोणते? तर आपण कालच्याच टार्गेटमध्ये सांगितलंय, की आपल्या होणार आहेत फुल लेंथ टेस्ट. आता याचा अर्थ मला एक गोष्ट डिक्लेअर करायची आहे, की यावर्षी तुम्हाला माहिती आहे का, की बोर्डची एक्झाम जूनमध्येच आहे. नीट ऐकून घ्या पहिल्यांदा बरं का. म्हणजे 1 महिना झाला, की बोर्डची एक्झाम आहे. असं समजून अभ्यास करायचा आहे. बरं, माझ्या इथं काही डेडिकेटेड मुलं आहेत लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. ती स्वतःहून म्हणली, की "सर तुम्ही 2 जूनला क्लास सुरू करणार आहे ना? आम्ही 29-30 मेला परत येणार आहे." ओके, 10-12 दिवसाची सुट्टी. त्यात पण ते अभ्यास करणार मुलं. पण लवकर काय येणार आहेत मुलं? तर सुरुवातीचे 4 दिवस त्यांना माहिती आहे, मी त्यांची रिव्हिजन करून घेणार आहे. परफेक्ट रिव्हिजन. बरं, आता बोर्डसारखी तयारी करून आपण जूनला हे जे टॉपिक करतोय ना, याचा काय फायदा आहे का तोटा सांगा? फिजिक्सचे 6 टॉपिक, केमिस्ट्रीचे 6 टॉपिक आणि मॅथ्सचे 6 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. सर आमच्या क्लासमध्ये अजून झालंच नाही. मॅथ्सच्या टॉपिकसाठी दिनेश सर पण आहेत. फुल पोर्शन 4 वेळा शिकवलाय त्यांनी. ओके. केमिस्ट्रीला सोविन सर आहेत. फिजिक्सला YouTubeसाठी स्टडी चक्र चॅनल आहे. काय पाहिजे तुम्हाला आणखीन? हां, तुम्ही माझा कोर्स घेतलाच पाहिजे असं काही नाहीये. YouTubeवर फ्री कंटेंट पण आहे. ओके. कारण काही मुलं इतकी सेन्सिटिव्ह आहेत ना, की ऑलरेडी लाखो रुपये पालकांनी भरले. तिथं काय होईना झालंय. आणखीन आता कसे पैसे या कोर्ससाठी मागू? असं त्या मुलांना वाटतंय. आहे कंटेंट अवेलेबल करायचा अभ्यास. बरं. फिजिक्सच्या 6 टॉपिकचं ऑलमोस्ट 35 प्लस वेटेज आहे. केमिस्ट्रीच्या 6 टॉपिकचं जवळ-जवळ 25 प्लस असणार आहे आणि मॅथ्सच्या 6 टॉपिकचं मी सांगू शकत नाही. कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच 10 मार्काला आहे. वेक्टर पुन्हा 10-12 मार्काचं असं वेटेज आहे. मग तसं जर काउंट केलं तर इथं सुद्धा 40 प्लसचं वेटेज होऊन जाईल. फिजिक्समध्ये बोर्डच्या एक्झाममध्ये जवळ-जवळ 80% मुलांना हे 35 ते 45च मार्क असतात. आउट ऑफ 100. 100 पैकी 35 मार्क असणारी किती मुलं बघितलेत, की 10वी ला त्यांना 95-96% मार्क आहेत. ओके. 100 पैकी 35 मार्क मी बघितलेत. यावर्षी पण आहेत मुलं. मला कॉल करतात बरेच जण पालक, की "सर आमच्या मुलाचा ग्रुप क्लिअर झालाय का? जरा चेक करताय का?" ग्रुप क्लिअर होतोय रे, ग्रुप क्लिअर होतोय ITCSमुळं. पण ओव्हरऑल क्रायटेरिया प्लेसमेंटचा असतो. समीरचा एक व्हिडिओ बघितलाय मी. काही कंपन्याचा 85% चा पण क्रायटेरिया आहे. 65 पण आहे. 60 चा पण क्रायटेरिया आहे. मग अशा वेळेस नुसता ग्रुप क्लिअर करून काय? बरं, ज्या मुलांनी दिवे लावलेत 100 पैकी 35 पाडलेत, त्यांनी 30 मार्क तर त्यातले जे आहेत ते कॉलेजने दिलेत. मग ह्यांनी पाडले किती? 5 मार्क. ते पण 16 टॉपिकचा, ते पण वर्षभर अभ्यास करून. तुम्ही माझं ऐका, 35 प्रश्न 35 मार्काचे प्रश्न आत्ताच क्लिअर होतील तुमचे. जर तुम्ही हे टॉपिक केले तर. आउट ऑफ 70 तुम्हाला 35 मार्क मिळतील. मग काय करायचंय? रोटेशनल डायनामिक्स करायचंय. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन करा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम करा. टॉर्क इक्वल्स टू I अल्फा, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाल्फ I ओमेगा स्क्वेअर, L इक्वल्स टू I ओमेगा. प्रिन्सिपल ॲक्सिस थेरम, पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम करा. व्हेइकल अलॉंग किती डेरिव्हेशन्स आहेत त्याच्यात. आहेत. माझ्या प्लेलिस्टमध्ये जावा 9 व्हिडिओ आहेत. ऑसिलेशनमध्ये पण तसंच आहे. सिंपल पेंडुलम करा. बरं, हे करत असताना तुम्ही डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉज, डेरिव्हेशन करताय. न्यूमेरिकल पण केले पाहिजेत. त्यासाठी आपले न्यूमेरिकल बॅच आहेच. काल एका मुलानं सांगितलं बरं का, मला भारी वाटलं ते. तो म्हणला, की काय म्हणला बघा, की "सर, संघर्ष बॅचमध्ये तो टॉपिक होतोय." बघा, फिजिक्सच्या टॉपिक बद्दल बोलूया. संघर्ष बॅचमध्ये तो टॉपिक होतोय. त्यात तुम्ही सगळे न्यूमेरिकल घेताय. प्लस क्रॅश कोर्समध्ये प्रचंड पी-वाय-क्यू सॉल्व्ह होतायत. प्लस फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये पुन्हा न्यूमेरिकलची प्रॅक्टिस होते. 3-3 वेळा होते लक्षात घ्या. एक टॉपिक रिवाईज. जबरदस्त होणार आहे.
पण आता एवढं केलं तर पाहिजे तुम्हाला. मग त्यासाठी हवंय डेडिकेशन, त्यासाठी हवाय प्लॅन. मला 16 दिवसात 18 टॉपिक संपवायचे आहेत. मी कसं संपवू? काय करू? तर सांगतो. तुम्ही जेवढा वेळ दिवसात देणार आहे, त्याला 3 सेक्शनमध्ये डिव्हाईड करा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. ओके. फिजिक्सचा जर तुम्ही टफ टॉपिक घेतला असेल, तर केमिस्ट्रीचे ईझी आणि मॅथ्सचा एखादा ईझी टॉपिक घ्या. ईझी म्हणजे तुम्ही झालाय आणि तुम्हाला फक्त रिवाईज करायचंय. ओके. म्हणजे एका दिवसात तुम्हाला 3 सब्जेक्ट करावेच लागतील. नाहीतर 4 दिवस मी फिजिक्सचे सगळे टॉपिक संपवतोय. हे असलं काही नाहीये. मग आजचं टार्गेट तुम्हाला द्यायचं राहिलंय. ओके. 12व्या दिवसाचं. ऑब्व्हियसली मी फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये डी दिले. अरे त्यात 50 प्लस प्रॉब्लेम आहेत. तेच वेळ देतोय मी तुम्हाला. देतोय. वेळ देतोय. बरं, त्याचमध्ये संघर्ष बॅचमध्ये सोल्युशन आणि सगळ्यात महत्वाचं क्रॅश कोर्समध्ये ऑसिलेशनची डी म्हणजे व्हिडिओ कदाचित एकच असेल. असेल तर डी सोल्युशन पण मी तुम्हाला प्रोव्हाईड करेन बरं का, लक्षात घ्या. मी केलं तर म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय आहे, की इतकं छान चाललंय. सुट्टीचा पहिला दिवस म्हणजे जबरदस्त अभ्यासाचा दिवस पाहिजे. सकाळी उठला, स्विमिंगला जावा, या, ब्रेकफास्ट करा, करा ना अभ्यास. दुपारी झोपण्यासाठी नको आहे आपल्याला वेळ, लक्षात घ्या. त्यात काही म्हणजे इतकं सकाळी तुम्ही जर जिमला जाऊन येत असाल, स्विमिंगला जात असाल, दुपारी जेवून झोपत असाल, काय पुन्हा वेट गेनच करणार ना. वेळ द्या रे, अभ्यासाला वेळ द्या. रोज तुम्ही 4-5 तास वेळ द्या. आता तुम्ही म्हणाल, "सर आम्ही क्लास सुरू असताना एवढा कधी अभ्यास केला नाही. आयुष्यात कधी केला नाही." राहू दे मग रिझल्ट नंतर रडा. सिरियसली खूप वाईट वाटतंय मला. ऑफलाईनच्या माझ्या सगळ्या मुलांचा रिझल्ट चांगला लागत नाही. आणि ही मूर्ख मुलं करत तर वर्षभर काय नाहीत. मग स्टेटसला मात्र असं ठेवतात की विचारू नका. वन्स अ टॉपर म्हणे काय-काय आणखीन निबंध. ते बी कॉपी पेस्टच असते इकड-तिकडचं. मुद्दा काय? करायचं काहीच नाही. पालकांना त्रास 2 वर्ष. एक तर सायन्स स्ट्रीम घेतले आणि पुन्हा सुट्टी एन्जॉय करायचंय, मग करा एन्जॉय. मग हे एन्जॉयमेंट जोपर्यंत आई-वडिलांच्या अंगात ताकद आहे ना, तोपर्यंत चालणार आहे. हां, तोपर्यंत सांभाळणार आहे तुम्हाला. करणार तुमचं जे काय पाहिजे ते करणार ते. आणि जेव्हा त्यांच्या नंतर आपलं काय होईल याचा विचार करा. मी माझ्याकडे बघतो बरं का, की माझ्याकडे फॅकल्टीज म्हणून येतात लोकं. कितीही बघितलेत मी, कितीतरी बघितलेत मी असे कमकुवत बघितले, लक्षात घ्या, की 35-40 वर्षे काही सेटलमेंट नाहीये. काही तर असे आहेत, की 47-48 वय पण असं मी बघितलेत आलेत आणि डेमो लेक्चर घेतलेलं बघतो, की काहीच स्किल नाहीये. नाहीये. मग कसं लाईफ काढायचं? कसं? फार त्रासदायक आहे पुढचं. मी फार पुढचं बोललो तुम्हाला, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगितलं यावर्षी सगळं, सगळं वेगळं असणार आहे. पूर्णपणे मला मला एक कॉन्फिडन्स आलाय, की करूनच दाखवायचंय. हा त्रास द्यायचा आहे मुलांना, द्यायचा आहे त्रास. अभ्यासासाठी म्हणून त्रास द्यायचा आहे. मग या जे करणारे ते येतात रे. नाहीतर ज्यांना कळतोय ना, की इथं भयंकर त्रास आहे, ते भेटतात पण माझ्याकडे ॲडमिशन्स घेत नाहीत ऑफलाईनला. बरं, आता सगळं ठीक आहे. टार्गेट देऊन झालेलं आहे तुम्हाला. अभ्यास चांगला करा. ऑल द बेस्ट.